नमस्कार, गोल्डन फूड रेसिपीज अँड ब्लॉग्समध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण बनवतोय मस्त छान असा शिरखुर्मा, शेवयांची खीर म्हणू शकता. खूप छान ही झटपट होणारी स्वीट डिश आहे. याच्यासाठी शेवया वापरताना कच्च्या शेवया वापरायच्या ऐवजी भाजलेल्या शेवया वापरायच्या. त्याच्यासाठी कमी वेळ लागतो. तर आपण इथे भाजलेल्या शेवया कढईमध्ये घेतलेल्या आहेत आणि अर्धा चमचा तूप घेतलेला आहे. आता या तुपावरती या शेवया चांगल्या भाजून घ्यायच्या. मंद आचेवरती भाजून घ्यायच्या, नाहीतर ते लगेचच करपतील. तुपामध्ये या शेवया चांगल्या भाजून घेतल्यामुळे खिरीची जी चव आहे ती खूप छान होते. तर आता तुपामध्ये शेवया भाजून झाल्यानंतर त्याच्यामध्ये चांगलं कडकडीत उकळलेलं दूध घालायचं. दुधामध्येच शेवई खीर करून घ्यायची, शिरखुर्मा. जर दूध कमी पडत असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये थोडं पाणी घालू शकता, पण फक्त दुधामध्येच केलेली ही शेवयाची खीर, हा शिरखुर्मा चवीला अतिशय छान लागतो. तर आता आपण इथे 1 लिटर दूध घालून घेतलेलं आहे आणि मंद ते मध्यम आचेवर आपल्याला ही खीर शिजून द्यायची आहे. जेवढी ही खीर छान शिजेल त्याच्यातलं दूध जेवढं याच्यामध्ये आटून घेता येईल तेवढं आटून घ्यायचं. दूध जर चांगलं उकळलेलं असेल तर कमी वेळ लागेल आणि जर कच्चंच दूध घातलेलं असेल तर थोडा जास्त वेळ लागेल, कारण दुधाला चांगला खरपूस साई येईपर्यंत उकळून घ्यायचं. या शेवया आहे त्याच्यामध्ये चांगल्या घट्ट होईल एवढ्यापर्यंत शिजून घ्यायचं. उकळी आल्यानंतर लक्ष ठेवायचं आहे, नाहीतर ही खीर उतू जाऊ शकते. म्हणून मंद आचेवरती छान अशी शिजून घ्यायची. एकदा छान असं हे घट्ट झालं की त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर घालू शकता. हा शिरखुर्मा थोडासा गोडच छान लागतो. आता आपण ही आपली खीर छान अशी घट्ट झालेली आहे, तर याच्यामध्ये आपण आता साखर घालून घेऊयात आणि बाजूला जी साय असते, जे तूप लागलेलं असतं ते मध्ये मध्ये या खिरीमध्ये काढून घ्यायचं. तर आता मी इथे 1 वाटी भरून साखर घातलेली आहे. तुम्हाला कितपत गोड हवं आहे त्यानुसार साखर घालू शकता. साखर घातल्यानंतर खीर चांगली मिक्स करून घ्यायची. बाजूला जी साय लागलेली असते ती देखील खिरीमध्ये काढून घ्यायची आणि खीर बंद करायच्या अगोदर 2 मिनिट हवे ते ड्रायफ्रूट घालून घ्यायचे. हे ड्रायफ्रूट तुम्ही तुपामध्ये थोडे परतून देखील घेऊ शकता किंवा असे घातले तरी चालतील, पण 1-2 मिनिट ते देखील या खिरीमध्ये चांगले शिजवून घ्यायचे आणि छान अशी खीर मिक्स केली. अजून 2-3 मिनिट ही खीर चांगली मंद आचेवरती शिजून दिली. मस्त अशी आपली ही छान शेवयांची खीर, हा आपला शिरखुर्मा तयार झालेला आहे. तुम्हा सर्वांना ही नक्कीच आवडेल. खूप झटपट होणारी रेसिपी आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि लाईक तो बनता येईल. लाईक केल्याने व्हिडिओ बनवायला मोटिवेशन भेटतं. नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच मी घेऊन येईल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.